चला चालू करून टाकू. तर कसे आहात मित्रांनो? कसा गेला आठवडा? जात आहे ना दिवस भर. मला पण लवकर लवकर यावं लागतंय तुम्हाला लेक्चर घेण्यासाठी. तर चालू करून टाकू आपण आजचं आपलं या संडेचं वीकेंडचं लेक्चर. तर बघा, तुम्हाला आपण आश्वासन दिलेलं आहे. दर आठवड्याला आपण सोबत येणार आहोत. दर आठवड्याला आपल्याला मापसू भरती आणि पशुसंवर्धन पर्यवेक्षकची भरती जी आहे ते टार्गेट पकडून आपल्याला रोज काहीतरी काहीतरी वाचायचं आहे, रीडिंग करायचं, काहीतरी एमसीक्यू बघायचे आहेत, किंवा कन्सेप्ट बघायचे आहे. तर ते सगळं आपण या लेक्चरच्या माध्यमातून दर संडेला प्रत्येक विकेंडला आपण हे घेत आहोत. ठीक आहे. महिन्यातून तुम्हाला 4 लेक्चर तर मिळतीलच मित्रांनो. तर आजचं लेक्चर चालू करून टाकू आपण सरळ सरळ. बघा, हे प्रॅक्टिस सेट 2 आहे. प्रॅक्टिस सेट 1 पाहण्यासाठी तुम्हाला दास कृषी म्हणून बघा इथे या युट्यूबला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये जा, प्लेलिस्ट मध्ये दास कृषी दिसेल. तिथे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1 दिसेल मित्रांनो. प्रॅक्टिस सेट 1. आता हे 2 आहे. हे 2 आहे ना, तुम्हाला 1 दिसेल. एकच मिनिट. हे आहे ते प्रॅक्टिस सेट 1 आणि हे प्रॅक्टिस सेट 1 आपलं झालेलं आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या युट्यूबलाच मिळून जातील. ठीक आहे. हे प्रॅक्टिस सेट 1 आणि आपलं प्रॅक्टिस सेट 2 आता चालू होईल. तर हे आपला अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे मित्रांनो. 40 प्रश्न तांत्रिकसाठी येणार आहेत, 80 गुणांसाठी. बाकी तर ते 15-15 प्रश्न नॉन टेकला येणार आहे, म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जीके. तर हे नॉन टेकचे विषय आपण नंतर बघणार आहोत. आपल्याला मेन फोकस काय? 40 प्रश्नावर 80 गुणावर मेन फोकस आहे मित्रांनो. त्यामुळे ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. हे प्रॅक्टिस सेट 1 झालेलं आहे आपलं. पशुधन पर्यवेक्षकची बॅच चालू झालेली आहे. ज्याला कोणाला पाहिजे त्यांनी पॉज करायचं, बघायचं आणि वाटलं तर परचेस करायचं, नाहीतर मग आपले लेक्चर तर येतच आहे. परंतु हे जर बॅच घेतली तुम्ही तर बिनधास्तपणे आठवड्यातून तुम्हाला 2 लेक्चर, 2 टेस्ट, 2 होमवर्क, पूर्ण प्रोसेस बॅच आहे मित्रांनो. पूर्णतः प्रोसेस बॅच आहे. प्रोसेस म्हणजे काय? तुम्हाला अगोदर लेक्चर येते. लेक्चर आल्यानंतर म्हणजे लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगण्यात येते तो टॉपिक काय आहे, ते काय आहे, ते नेमकी भानगड काय तुमच्या डोक्यामध्ये घुसवली जाते. तुम्हाला ऐकायला येतं, तुम्हाला पाहायला भेटतंय ते काय आहे, काय आहे, काय आहे. नंतर ते त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट्स मिळतं, म्हणजे रिव्हिजनसाठी. तुम्ही जे बघितलंय, जे वाचलंय, जे ऐकलंय तुम्ही, ते वाचायचं आहे आता तुम्हाला. मग तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे त्या शॉर्ट नोट्स मधून. दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे शॉर्ट नोट्स मिळते ते लेक्चर, शॉर्ट नोट्स, रिव्हिजन. नंतर हे सगळं अप्लाय करायचं आहे मित्रांनो येणाऱ्या टेस्टवर. जे म्हणजे तुम्हाला लेक्चर मिळालं, शॉर्ट नोट्स मिळालं, नंतर तुम्हाला काय मिळत आहे? टेस्ट. तर टेस्टवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि तुमचं कुठं चुकतंय, काय बरोबर आहे, हे सगळं अनालिसिस तुम्हाला तिथेच करून मिळते. तिथेच तुमची रँक, तुमचे मार्क्स, सगळ्याच्या सगळं हे अशी एक प्रोसेस बॅच आहे. मग आता टेस्ट झाल्यानंतर मग काय? त्याचं अनालिसिस तिथेच मिळणार आहे तुम्हाला. विश्लेषण, त्या प्रत्येक प्रश्नाचं काय चुकलंय माझं बाबा, काय बरोबर आहे, ते सगळं तिथेच. रोजच्या रोज तुमचं इम्प्रूव्ह होतील, मार्क्स इम्प्रूव्ह होतील तुमचे. टेस्ट थ्रू कोणता प्रश्न चुकत आहे वारंवार तो पण इम्प्रूव्ह होऊन जाईल. त्यामुळे काय होतं? रोज 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 ही प्रोसेस बॅच आहे. टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला होमवर्क द्यायचा आहे. आपण सर तुम्हाला सांगितलं, चला ठीक आहे, दूध उपतात, दुधाच्या ज्या जाती आहेत तर त्या सगळ्या द्या लिहून. तर तुम्हाला लिहून द्यावं लागते. अशी ती प्रोसेस बॅच आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते गेलेलं, घुसलेल्या परत ते पेनानं कागदावर लिहायचं आहे मित्रांनो, जेणेकरून फिट होतील त्या डोक्यामध्ये. अशी ही प्रोसेस बॅच आहे. त्यामुळे प्रोसेस बॅच आहे. सगळं रेग्युलरली व्यवस्थित होत आहे. ठीक आहे. जाऊ दे, आपण आपल्या याच्याकडे जाऊ. मापसू भरतीचा 60 डेज प्लॅनचा आपण एक व्हिडिओ घेतला, तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्यायचा. ठीक आहे. आता एक कृषी सेवकची बॅच आहे. कोणी तुमचे कृषी सेवक बांधव असेल तर पॉज करायचं, बघायचं आणि सांगायचं. अभ्यासक्रम मापसू भरतीचा आता लगेच मापसू भरती आपली आलेली आहे. अजून परीक्षा व्हायची आहे. परीक्षेची डेट कधी आहे, कोण घेणार आहे, हे संबंधी आपण एक व्हिडिओ घेणारच आहोत. तर बघा, अभ्यासक्रम विश्लेषण या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं आहे, सगळं टेक्निकलच्या बाजूनं. हे सगळे पद आहे त्यामध्ये, या सगळ्या पदाच्या उद्देशानं. मापसू भरतीची ही आपली ही पण कायम अशी प्रोसेस असलेली बॅच आहे. यामध्ये मित्रांनो एकच मिनिट थांबा. यामध्ये हे सगळे पद आहेत ना, पशुधन पशुधन सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर, रोणोपचारक, हे सगळे पद आहे मापसू भरतीचे यावर्षीचे. त्यामुळे आता परीक्षा होणार आहे. ज्यांना पाहिजेत असेल ना त्यांना फटाक्षे घेऊन घ्यायची, जास्त विचार करायचा नाही. 60 दिवसामध्ये संपूर्ण तांत्रिक घटक ओके होणार आहे. डेली एक टेस्ट, तुम्हाला एक टार्गेट मिळेल. त्या टार्गेटवर शॉर्ट नोट्स, लॉंग लेंथ नोट्स हे सगळे मिळतील. त्याच्यानंतर त्यावर अभ्यास करून तुम्हाला संध्याकाळी टेस्ट द्यायची, परत टेस्ट, टेस्ट 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 टेस्ट. आपण काय म्हणतो टेस्ट? कारण तुम्हाला रोजच्या रोज ते तुम्हाला पेपरच द्यायचा आहे ना, की तिथे व्हिडिओ लेक्चर पाहिलेलं जे आहे ते सांगायचं आहे असं नाही मित्रांनो. तिथं तुम्हाला टेस्ट सारखाच पेपर आहे. म्हणजे पेपर सारखं टेस्ट मग रोज रोज केली ना तुमच्या हातून ते सगळं तुमच्या डोळे समोरून ते सगळं निघून जातील. तुम्हाला प्रॅक्टिस होतील. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट असं म्हटलेलं आहे. तेच त्याचं हे आपण स्वरूप आपण ठेवलेलं आहे.
ठीक आहे. तर हे सगळं त्यामध्ये आहे. एकूण 60 डेली टेस्ट आहे, 40 फुल लेंथ टेस्ट आहे. सगळं आपण टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला करून घेणार आहोत. ठीक आहे. अशी आपली काय म्हणतात आपल्याला बॅच आहे. ठीक आहे. तर ह्याची 499 फीज आहे. फटाक्षे ज्यांना लागते त्यांनी दास ऑफिसर अकॅडमीचं दास ऑफिसर अकॅडमी ऍप्लिकेशन घ्यायचं, इन्स्टॉल करायचं, बघायचं, त्याच्यावर वाटलं तर घ्यायची. कारण फ्री डेमो सगळं दिलेलं आहे त्यामध्ये. पहिली पीडीएफ आहे, पहिलं टेस्ट आहे, सगळं आपण अनलॉक करून ठेवलेलं आहे. तसंच पशुधन पर्यवेक्षकसाठी सुद्धा. ठीक आहे. तर हे आहे आपल्या बॅच संबंधी. आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ, पण हे आपलं संपूर्ण राहिलं मित्रांनो. एकच मिनिट हा. कुठे गेलंय आपलं? एकच मिनिट. हे बघा, हे दास ऑफिसर हे आपलं चॅनल आहे. दास कृषी हे आपलं कृषी बांधवांसाठीचं चॅनल आहे. आणि नंतर आपले अजून काही चॅनल आहेत. एकच मिनिट तुम्हाला. अगोदर आपल्या मेन विषयाकडे येऊ. मेन विषय काय आपला? आपलं आजचं लेक्चर आहे, हे मच्छर आपल्याला त्रास देऊन राहिले मित्रांनो. आता संध्याकाळी किती वाजले माहिती आहे का? 12:30 वाजले. 12:30 वाजता आपलं लेक्चर रेकॉर्ड होत आहे. 12:30 संध्याकाळचे. त्यामुळे आता इथंच घडी आहे, परंतु कॅमेरा जर थोडासा टिल्ट केला ना, वर केला ना, तुम्हाला घडी दिसेल. ठीक आहे. काही एवढं विशेष नाही. तुमच्यासाठी आपण हे सगळं चालू आहे. त्याला ठीक आहे. आपल्याला आता बघायचं आपल्याला प्रॅक्टिस सेट 2. प्रॅक्टिस सेट 2 बघायचा आहे. तर हा सगळा प्रॅक्टिस सेट 2 आहे. आपण दर आठवड्याला भेटत आहोत. तर त्याच निमित्ताने हे आपला प्रॅक्टिस सेट 2 आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्यासोबत मी कनेक्ट राहील मित्रांनो. पशुधन पर्यवेक्षकसाठी, त्या मापसू भरतीसाठी, त्या लॅब अटेंडंटसाठी मी तुम्हाला असं कनेक्ट राहतो. यासाठी हे सगळं प्रोग्राम चालू आहे आपला दर विकेंडचा. तर बघा, आजच्या याच्यात आपल्याला हार्मोन्स बघायचा, पोषण बघायचा, चारा पिके बघायच्या, पोल्ट्रीच्या जाती बघायच्या. 4-5 प्रश्न प्रत्येकाचे घ्यायचे. 2-4, 2-4, 4-5, जेणेकरून तुम्हाला असं लिंक होत राहतील. नाही मला हे बघायचं, ते बघायचं, हे सरांनी हा एक आयएमपी प्रश्न सांगितला, तो एक आयएमपी प्रश्न सांगितला. हे सगळं तुम्हाला असं क्लिक होत राहतील. ठीक आहे. चला, तर पहिलाच प्रश्न आहे तुमच्यासाठी. खालीलपैकी कोणता हार्मोन थायरॉइड ग्रंथीला उत्तेजित करतो? पहिलाच प्रश्न आहे मित्रांनो. चल सांगा, खालीलपैकी कोणता हार्मोन थायरॉइड ग्रंथीला उत्तेजित करतो? थायरॉइड ग्रंथी माहित आहे ना, त्याला उत्तेजित करतो. एसीटीएच आहे का? एसीटीएच उत्तेजित करतो का? एसीटीएच झालंय का तुमचं? जर तुम्ही सेल्फ स्टडी करताय ना, झालंय का? हे झालंय का? एसीटीएच आणि टीएसएच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. याला टीएसएच म्हणतो. याला एलएच म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन हे आहेत का? याचं उत्तर जीएच आहे मित्रांनो. ग्रोथ हार्मोन आहेत का? ग्रोथ हार्मोन ज्याची ग्रोथ करत असते त्या अॅनिमलची, ते हार्मोन आहे. सांगा मित्रांनो, याचं उत्तर कोणतं आहे? तर याचं उत्तर आपण सरळ या उत्तराकडे जाऊ, परंतु आपण तुम्हाला पहिलेच सांगून देतो. याचं उत्तर आहे टीएसएच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे हार्मोन थायरॉइड जी ग्रंथी आहे त्याला उत्तेजित करण्यासाठी टीएसएच नावातच आहे ना मित्रांनो, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे. यात आपल्याला उत्तर तर मिळालं. आता आपण याच्या स्पष्टीकरणाकडे जाऊ. स्पष्टीकरण महत्वाचं आहे. बाकी काय, तुम्हाला प्रश्न तर तेवढे येणारच आहे, पण तुम्हाला प्रश्नाच्या माध्यमातून हे समजेल की असा प्रश्न बनवू शकतो, असा प्रश्न येऊ शकते. तर बघा, टीएसएच कुठून येतो? तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हा हार्मोन पिट्युटरी ग्लँड कडून स्त्रवतो. कुठून? पिट्युटरी ग्लँड जे आहेत ना, बाप ग्लँड म्हटलं जातं याला. बाप ग्लँड. काय? बाप ग्लँड. जबरदस्त. म्हणजे मास्टर ग्लँड आहे ती पिट्युटरी ग्लँड. हे पिट्युटरी ग्लँड मधून टीएसएच स्त्रवत असते मित्रांनो. काय? टीएसएच स्त्रवत असते. नंतर काय? टीएसएच काय करतो? नेमकं काम काय टीएसएचचं? तर टीएसएचचं काम आहे मित्रांनो T4 म्हणजे थायरॉक्सिन आणि ट्राय आयोडो थायरोनिन म्हणजे T3 तयार करत असतो. T4 आणि T3 नाही राहील ना लक्षात? T4 तर नाही राहील, T3 तर राहील, ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर काय करत असतो? थायरॉक्सिन आणि ट्राय आयोडो थायरोनिन हे तयार करत असतो. काय? टीएसएच काय करते? तर हे तयार करत असते T3 आणि T4. तर हे आहे एसडी इमेज मित्रांनो. आणि याचं उत्तर काय? टीएसएच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. इतर पर्याय का चुकीचे आहे? मग एसीटीएचचं काय काम आहे? एसीटीएच हे ऍड्रिनल ग्रंथीला उत्तेजित करत असते. जी ऍड्रिनल ग्लँड आहे मित्रांनो, ऍड्रिनल ग्लँड आपण त्याला अधिरुक्क ग्रंथी असं सुद्धा म्हणतो. तुम्हाला मराठी पण बघायचं आहे, पण इंग्रजीला सोडायचं नाही. अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही दास ऑफिसरकडे आलेत ना, तुम्हाला इंग्रजी असं पक्क करून देईल. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. इंग्रजी कीवर्ड आपण ठेवलेलाच आहे. ऍडव्हान्स होत चाललेल्या परीक्षा मित्रांनो. ती आयबीपीएस माहिती आहे तुम्हाला कशी घेतली आहे 2023 ची. कृषी सेवक पण तशीच बल्ल्या झालाय आणि आपली पशुधन पर्यवेक्षक सुद्धा तसाच बल्ल्या झालाय. त्यामुळे आता
इंग्रजी नावं लक्षात ठेवायचे, कीवर्ड त्या मास्तरनं तुम्हाला सांगितलेच पाहिजे. तुम्ही कुठेही क्लास लावा, पण इंग्रजी कीवर्ड तुमच्या ध्यानात आलेच पाहिजेत. ऍड्रिनल आलंच पाहिजे. अधिरुक्क जर आलं आणि अधिरुक्क तिथं परीक्षेमध्येच नाही आलं, तिथं पेपरमध्येच नाही आलं, कारण TCS वाले, IBPS वाले सगळे गुगल ट्रान्सलेट करताय मित्रांनो, इंग्रजीचे मराठीमध्ये करताय. मग ऍड्रेनल जे आहे ते असं पण येऊ शकते, ऍड्रेनल असं, ऍड्रिनल ऍड्रिनल असं पण येऊ शकते. त्यामुळे बी प्रिपेअर परीक्षेसाठी अशा स्वरूपाच्या प्रश्नांसाठी, गुगल ट्रान्सलेट प्रश्नांसाठी, वेगवेगळ्या शब्दांसाठी तयार राहायचं. ठीक आहे, कारण ही परीक्षा ऑनलाईन आहे आपली, ऑफलाईनचा जमाना गेला, त्यामुळे आपण लागत नाही आहोत. तोच प्रॉब्लेम आहे आपला मेन याच्याकडे येऊ. नंतर जीएच जी आहे, जे जीएच म्हणजे ग्रोथ हार्मोन, शरीराची वाढ नियंत्रित करत असते. जीएचचं काम काय आहे? शरीराची वाढ नियंत्रित करायचं. नावातच आहे मित्रांनो, थोडं दिमाग लावून बघितलं ना तर नावातच आपल्याला सगळं सापडते. LH बघा, LH म्हणजे काय? तर टेस्टोस्टेरॉन आहे, ओव्युलेशन आहे, याचं कार्य करण्याचं काम करतो. आणि हे काय करते? तर ते प्रजनन आहेत ना, त्या संबंधित ते हार्मोन आहे, प्रजननासंबंधी हार्मोन आहे. मग LHचं काम काय? प्रजननाशी संबंधित जेवढे कार्य आहेत ना मित्रांनो, ओव्युलेशनचं आहे किंवा टेस्टोस्टेरॉनचं आहे, तर ते सगळं काम करण्याचं काम LHचं आहे. ठीक आहे, तुम्हाला शॉर्ट फॉर्म सुद्धा माहिती पाहिजे, तुम्हाला LH सुद्धा माहिती पाहिजे, GH सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. नंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपला कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिनचे मुख्य कार्य काय आहे? मराठी शब्द वापरलाय का आपण? कॅल्सिटोनिनचे मुख्य कार्य विचारलेलं आहे. पहिलं, रक्तातील कॅल्शियम वाढवणे, रक्तातील कॅल्शियम कमी करणे, रक्तदाब वाढवणे, की रक्तातील साखर वाढवणे म्हणजे शुगर वाढवणे. गुगल ट्रान्सलेट करून टाकलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला आतापासून सवय झाली पाहिजे. काय कसं येणार आहे तुमच्या नजरेसमोरून सगळं गेलं पाहिजे, त्यासाठी हा सगळा प्रपंच चाललेला आहे मित्रांनो. बघा, रक्तातील कॅल्शियम वाढवणे आहेत का, की रक्तातील कॅल्शियम कमी करणे आहे? तर मित्रांनो, रक्तातील कॅल्शियम कमी करणे हे याचं उत्तर आता तुमच्या समोर आलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे स्पष्टीकरण. याचं काय उत्तर आहे? रक्तातील कॅल्शियम कमी करणे. तर ठीक आहे, आपण डायरेक्ट याच्या स्पष्टीकरणाकडे येऊ. परत हे रक्तातील कॅल्शियम कमी करणे. तर बघा, कॅल्सिटोनिन हा हार्मोन थायरॉइड ग्लॅन्ड, काय म्हणते? थायरॉइड ग्लॅन्ड म्हणजे आपली कोणती ग्लॅन्ड? थायरॉइड ग्लॅन्ड म्हणजे थायरॉइड ग्रंथी. थायरॉइड ग्रंथी मधील सी सेल्स, कोणते? सी सेल्स म्हणजे पॅराफोलिक्युलर सेल्स कडून स्त्रवत असते, एक्सक्रिएट होत असते. याचे मुख्य कार्य म्हणजे रक्तातील कॅल्शियम प्रमाण कमी करणे, वाढवणे नाही, कमी करणे म्हणत आहे. बघा, कार्य कसे करते? तर मग कार्य असे करते, हाडांमध्ये कॅल्शियम साठवणे वाढवते, हाडांमध्ये कॅल्शियम जमा होते, बोन डिपोजिशन, हाडामधून कॅल्शियम बाहेर येणे कमी करते, म्हणजे ऑस्टिओक्लास्ट ऍक्टिव्हिटी कमी होते, मूत्रांद्वारे कॅल्शियमचे उत्सर्जन वाढवते, त्यामुळे रक्तातील कॅल्शियम आणखी कमी होते. रक्तातील कॅल्शियम काय होते? आणखी कमी होत आहे. हे याचं स्पष्टीकरण आहे मित्रांनो. लगेच नेक्स्ट बघा, आता इतर पर्याय काय चुकीचे आहे, का बरं चुकीचे आहे? तर इतर पर्यायामध्ये रक्तातील कॅल्शियम वाढवणे, तर हे काम पॅराथायरॉइड हार्मोन PTH म्हणजे पॅराथायरॉइड हार्मोनचं आहे. कोणतं काम? रक्तातील कॅल्शियम वाढवायचं काम आहे. पुढचं बघा, रक्तातील साखर वाढवणे, शुगर पण येतं. रक्तातील साखर वाढवणे हे काम ग्लुकागॉन आणि इन्सुलिनशी संबंधित आहे. तुम्हाला माहितच असेल, इन्सुलिन म्हटलं की आपलं साखर येते. नंतर बघा, डी, रक्तदाब वाढवणे, हे पण चुकीचं आहे. हे कार्य ऍड्रेनालिन आणि अल्डोस्टेरॉन सारखे हार्मोन्स करत असतात, रक्तदाब वाढवायचं. कोणते? ऍड्रेनालिन आणि अल्डोस्टेरॉन. ठीक आहे, थोडंसं कठीण आहे मित्रांनो. सुरुवातीचं तुम्हाला वाटत जरी असलं कठीण आहे म्हणून, तर काही प्रश्न कठीण पण राहते, काही सोपे पण राहते, कारण आपण काय डॉक्टर लोक आहे. शेवटी आपल्याला शरीर रचना थोडंसं हार्ड जात असेल तरी काही हरकत नाही, समजून घ्या. त्यामध्येच काय, आता तुम्ही पेशंट करू समजून घेतलं असेल ह्या सगळ्या गोष्टी. नंतर बघा, विधान एक आहे, ॲझोलामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी असते. पहिलं विधान आहे, म्हणजे आता तुम्हाला सगळ्या खालील विधानांचा विचार करायचा आहे. विधान एक आहे की ॲझोलामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे आपले निळे हिरवे शैवाळ, याला काय म्हणतात मराठीत? निळे हिरवे शैवाळ. ठीक आहे, ॲझोलामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी असते, एकदम बरोबर. ॲझोला नायट्रोजन फिक्सेशन करते, ॲझोलामध्ये प्रथिने कमी असते. असे 3 सेंटेन्स आहे मित्रांनो. तर तुम्हाला बरोबर सेंटेन्स ओळखायचा आहे. यामध्ये बरोबर सेंटेन्स कोणता आहे तर ते तुम्हाला बघायचं. आपण डायरेक्ट आन्सर कडे येऊ.
आन्सर आपलं 1 आणि 2. अझोलामध्ये हे बघा, आता अझोलामध्ये पहिलं सेंटेन्स काय, अझोलामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे तर ते काय असते. एकदम बरोबर आहे मित्रांनो, ब्ल्यू ग्रीन अल्गी असते. म्हणजे आपण त्याला निळे हिरवे शेवाळ, ऍक्च्युअली अझोलाच ते आहे जे निळे हिरवे शेवाळ आहे ते. नंतर नंतर बघा विधान 3. अगोदर विधान 2 कडे येऊ. विधान 2 काय म्हणते, अझोला नायट्रोजन फिक्सेशन करते. ऑब्विसली म्हणजे काय, नत्र स्थिरीकरण करते. याला आपण मराठीत नत्र स्थिरीकरण करते असं म्हणू. स्थिरीकरण, नत्र स्थिरीकरण करते. काय करते, नत्र स्थिरीकरण, नायट्रोजन फिक्सेशन करत असते. हीच अॅनाबेनॉन नायट्रोजन फिक्सेशन करते. त्यामुळे ॲझोला हे नायट्रोजन युक्त उत्कृष्ट जैव खत आहे. ऑब्विसली आपल्याला माहिती आहे. आता विधान 3 का चुकीचं आहे, मग प्रथिने कमी असते. तर बघा, ॲझोलामध्ये जवळपास 20 ते 30% प्रथिने आहे. प्रथिने कमी आहेत का मित्रांनो? 20 ते 30% म्हणजे खूप झाले. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. 20 ते 30% म्हणजे भरपूर आहे. ठीक आहे. तर बघा पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये विषारी मिमोसिन किंवा मिमोसिन असं म्हणतो त्याला आपण, मिमोसिन आढळते? तर मिमोसिनवर आलेलं आहे. नंतर बघा, ज्वारी आहेत का, सुबाबूळ आहेत का, मका आहेत का, की बरसीम आहे? तर बघा याचा आन्सर काय आहे मित्रांनो, ज्वारी आहेत का मिमोसिन मध्ये? एचसीएल ज्वारीमध्ये कोणतं असते, एचसीएल असते का? सांगा. आता पुढे आहे तुम्हाला सगळंच आहे. बरसीम, सुबाबूळ, त्याचं उत्तर काय मित्रांनो, सुबाबूळ मध्ये मिमोसिन असते. ठीक आहे. पुढे येऊ आपण. याचं आता स्पष्टीकरण बघू. मिमोसिन कुठे आढळते? अगोदर याचं उत्तर काय, सुबाबूळ. मिमोसिन कुठे आढळते? तर ते बघा, मेमोसिन हे एक टॉक्सिक अॅमिनो ऍसिड आहे जे विशेषतः सुबाबूळ नावाच्या झाडामध्ये असते. सुबाबूळला लेको यांना असं म्हटलं जाते. शास्त्रीय नाव जे आहेत किंवा जे त्यांचे सायंटिफिक नियम आहेत ना, ते मित्रांनो एकदम कठीण आहे. त्यामुळे एवढं काही लोड घ्यायचं नाही. आलं तर ठीक, नाही आलं तरी ठीक. पण ते बघा, तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन जरी नाही आलं ना, स्पेलिंग हे ते थोडंफार काही म्हणायचं, पण ते लक्षात ठेवायचं. हे एक काम करायचं. नंतर पर्यायांचे विश्लेषण. ज्वारी, सोरगम यात एचसीएन टॉक्सिन आढळते. यात काय, एचसीएन हायड्रोक्लोरिक एचसीएन आढळते. एचसीएन हा. नंतर काय, सुबाबूळ यात मिमोसिन आढळते. जास्त प्रमाणात खाल्ल्यास केस गळणे, वाढ कमी होणे असे परिणाम दिसतात. हे कशामध्ये दिसतात मित्रांनो? शेळीमध्ये, मेंढीमध्ये. सुबाबूळ जर तुम्ही जास्त दिलं त्याला ना, तर लगेच माहिती आहे का, केस गळती लागते. जास्त दिलं तर सुबाबूळ खूप आवडते बकऱ्यांना किंवा आपल्या शेळींना किंवा मेंढीला, भयंकर आढळते सुबाबूळ. पण जर तुम्ही जास्त दिलं या मेमोसिनमुळे काय होते, केस गळणे व वाढ कमी होणे असे परिणाम दिसून येतात आपल्याला. त्यामुळे हा सेंटेन्स जशा तसं एमपीसी ला विचारणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. बरसीमचा काही विषयच नाही, यामध्ये असं काही नसतेच. आता ब्लोट समस्या म्हणजे पोटफुगी. जर बरसीम तुम्ही जास्तच द्याल तर पोटफुगी. आणि विशेष म्हणलं तर कसं आहे, आपण पुरणपोळी एकदम आवडते म्हणून जास्त खाल्ली तर आपल्याला पण पोटफुगी होते. त्यामुळे ते तर आपल्या शेवटी मग जनावर आहेत ना, आपण हे नाही पचवू शकत. आपल्यापेक्षा तर काय ते तर खूप काही पचवू शकते. तरी पण एक्स्ट्रा किंवा अतिरिक्त ते म्हटलं की नंतर ते ब्लोटिंगची चालूच होणार आहे, घोटाळा होणार आहे पोटामध्ये. ठीक आहे. नंतर काय, मका सामान्यतः सुरक्षित असतो, मेमोसिन वगैरे काही नसतो, असं याचं एक्सप्लेनेशन आहे. पुढे बघा, खालीलपैकी योग्य जुळणी निवडा. तर बघा, याचं उत्तर खाली काही दिलेले नाही, आपण तुम्हाला डायरेक्टच द्यावं लागेल. मका आहेत का? क्वीन ऑफ फॉडर म्हणजे काय मित्रांनो? चारा पिकांचा राजा की राणी? चारा पिकांची राणी क्वीन ऑफ फॉडर. हे बरोबर आहेत का मित्रांनो? मकाला चारा पिकाची राणी असं म्हटलेलं आहे. तर योग्य जुळणी करायची ना, आपल्याला योग्य जुळणी करायची आहे ना, योग्य निवडायचं आहे. ल्युसेनला किंग ऑफ फॉडर म्हटलेलं आहे. किंग ऑफ फॉडर म्हणजे चारा पिकांचा राजा. काय म्हटलेलं आहे? चारा पिकांचा राजा. बरोबर ना, म्हटलेलं आहे का असं? आता लक्षात घ्या, असे विधान आपल्याला एमपीसी मध्ये राहणार आहेत. 30च घेणार आहे, त्याच्यात राहणार आहेत. बरसीम बघा, एलिफंट ग्रास बरसीमला म्हणतात का? तुम्हाला म्हणजे इथं 2-2, 3-3 असं व्हेरीफाय करून बघावं लागेल, अभ्यास तसा करावा लागेल. कारण एक्झाम आता थोडी ऍडव्हान्स होता. आपली एमपीसी कडे गेली तर मग झालंच, ऍडव्हान्सच झालं समजायचं. पण सिलेबसच्या बाहेर जाणार नाही. गुगल ट्रान्सलेटचा आपला लोचा राहणार नाही. त्यामुळे ते एक चांगलं होतील. तर ज्वारी एचसीएन टॉक्सिन, परत ज्वारीमध्ये हायड्रोक्लोरिक
ते असणार असणार ना ज्वारी. तर हेच याचं उत्तर आहे. हेच बरोबर आहे. मक्याला क्वीन ऑफ फॉडर म्हणत नाही, तर मक्याला किंग ऑफ फॉडर म्हटलं जातं. चारा पिकांचा राजा म्हटलं जातं मक्याला. आणि चारा पिकांची राणी कशाला म्हटलं जातं? लुसियनला म्हटलं जातं मित्रांनो. बर्सिम एलिफंट ग्रास नाही, नेपियरला म्हटलं जातं. नेपियर ग्रासला. ठीक आहे, झालं आपलं. काय एवढं सोपं आहे. पुढे तुम्हाला एक्सप्लेनेशन आपण याचं दिलेलंच नाही मित्रांनो. नाही 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 दिलेलंच नाही. आता बघा नेक्स्ट. खालीलपैकी कोणती जात बॅकयार्ड पोल्ट्रीसाठी सर्वात योग्य आहे? तुम्हाला प्रश्न समजला का हे महत्वाचा. याचा जो कीवर्ड आहे तो आपण इंग्रजीमध्ये दिलेला आहे, बॅकयार्ड पोल्ट्री. बऱ्याच जणांना माहिती नसेल. या प्रश्नाचं उत्तर हा एक शब्द मी चेंज केला का सगळ्याला येणार, परंतु चेंज नाही केला तर यामधले 50% गंडून जातील. असेच अभ्यासता आहे परंतु शब्दच माहिती नाही त्यांना. बॅकयार्ड पोल्ट्री. परसबागेतील सर्वात योग्य जात विचारलेली आहे. परसबागेतील जात विचारलेली आहे मित्रांनो. परसबागेतील. आलं ना लक्षात तुम्हाला? बॅकयार्ड पोल्ट्री सर्वात कोणती योग्य आहे? कॉर्निश आहेत का, ब्रह्मा आहेत का, लेघॉर्न आहेत का, की ग्रामप्रिय आहे मित्रांनो? लगेच आता त्याचं उत्तर तुम्हाला बरेच जणांना माहिती असेल. याचं उत्तर काय आहे? ग्रामप्रिय आहे. कोणती जात? बॅकयार्ड पोल्ट्रीसाठी ग्रामप्रिय ही जात परसबागेसाठी वापरली जाते. कशाची? कोंबडीची. ठीक आहे, पुढे बघा. ग्रामप्रिया चिकन. ग्रामप्रिया ही जात विशेषतः बॅकयार्ड पोल्ट्रीसाठी वापरली जाते. म्हणजे परसबागेसाठी. परसबागेसाठी. आता शब्द त्यांनी जर चेंज केला, बॅकयार्ड पोल्ट्री जर म्हटलं तर तुम्ही गणले. त्यामुळे असे नवनवीन शब्द किंवा इंग्रजी शब्द यूज करत जायचे. काही एवढं हार्ड नाही. ठीक आहे, तर बघा परसबागेसाठी वापरली जाते. ग्रामीण भागात कमी खर्चात, कमी देखभालीत आणि स्थानिक परिस्थितीत चांगले उत्पादन देण्यासाठी ही जात योग्य ठरते. त्यामुळे ही जात वापरली जाते. ही सगळी ती आपली ग्रामप्रियाचे कोंबड्या. ठीक आहे, हे सगळे आपले चिकन वगैरे समजायचं. कमी खाद्यावर टिकाऊ आहे. लो इनपुट रिक्वायरमेंट. मुक्त संचार फ्री रेंज साठी योग्य आहे. मुक्त संचार पण होते. चांगले अंडी उत्पादन आहे. जवळपास 200+ एग्ज पर इयर. चांगली अंडी उत्पादन. रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. ग्रामीण हवामानाशी जुळून घेण्याची क्षमता आहे यामध्ये. त्यामुळे ही जात आपल्याला बॅकयार्ड साठी चांगली आहेत किंवा आपल्या परसबागेसाठी चांगली आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. नंतर काय इतर पर्याय का चुकीचे आहेत? तर लेग हॉर्न चिकन किंवा लेग हॉर्न जी जात आहे कोंबडीची, तर ती कशासाठी वापरली जाते मित्रांनो? लेग हॉर्न. तर ती एग्ज साठी वापरली जाते. अंडी उत्पादनासाठी वापरली जाते. हे तुम्हाला माहितच असेल. नसेल माहित आता तुम्ही लक्षात ठेवून द्या. लेग हॉर्न ही जात कशासाठी वापरली जाते? तर लेग हॉर्न ही जात अंडी उत्पादनासाठी. ठीक आहे, अंडी उत्पादनासाठी. नंतर कॉर्निश चिकन जे आहेत ना, कॉर्निश, तर याचं उत्तर हे पण नाही. कॉर्निश चिकन. मग कॉर्निश कशासाठी वापरत आहे? मांसासाठी. ब्रॉयलर टाईप आहे. नंतर ब्रह्मा जी जात आहेत ना मित्रांनो कोंबडीची, ब्रह्मा, तर ती मोठी ऑर्नामेंटल जात आहे. बॅकयार्ड साठी कमी उपयोगी मोठी ऑर्नामेंटल जात आहे ती. आणि बॅकयार्ड साठी किंवा आपण त्याला परसबागेसाठी कमीच वापरली जाते. ऍक्च्युअली झुंजणीसाठी वगैरे वापरली जाते. ठीक आहे, नंतर ट्रिक काय? ग्रामप्रिया. तर ग्राम म्हणजे भाई गाव. आणि गावामध्ये जी जात वापरली जाते खेडोखेडी किंवा घरोघरी, तर ती आहे प्रिया. ग्रामप्रिया म्हणजे गावाला प्रिय असलेली ग्रामप्रिया. गावासाठी सर्वात योग्य कोंबडीची जात आहे मित्रांनो. ठीक आहे, राहील लक्षात. गावासाठी आवडणारी ग्रामप्रिया. पुढे बघा. खालीलपैकी कोणती जात मांस उत्पादनासाठी ओळखली जाते? मांस उत्पादन म्हटलेलं आहे मीठ भाऊ, मीठ. तर मीठ उत्पादन, मांस उत्पादनासाठी कोणती जात ओळखली जाते? बघा, लेघॉर्न आहेत का? लेघॉर्न बद्दल मी आता सांगितलं तुम्हाला. अंडी उत्पादन. लेघॉर्न म्हटलं तर अंडी उत्पादन. मिनॉर्का आहेत का? अँकोना आहेत का? ही कॉर्निश आहे. याचं उत्तर कॉर्निश आहे मित्रांनो. आताच तुम्हाला म्हटलंय कॉर्निश मांसासाठी वापरली जाते. ठीक आहे, आता इतर पर्याय कसे चुकीचे आहे ते पण बघून घेऊ. कॉर्निश हे विशेषतः कोंबडीची जात आहे जी मांस उत्पादनासाठी वापरली जाते. कशासाठी? मांस उत्पादनासाठी. मीट पर्पोज म्हणजे मांसच्या उद्देशांसाठी. नंतर काय? ब्रॉयलर पॅरेंट ब्रीड म्हणूनही वापरली जाते. ब्रॉयलरचं जे पॅरेंट ब्रीड आहे, पालक जात किंवा पॅरेंट ब्रीड, तर ते म्हणूनही वापरले जाते. मग वैशिष्ट्य काय? मजबूत, जाड शरीर कसं आहे? जाड आहे एकदम. असे लुसलुशीत लुदलुद शरीर आहे. मोठं असं जाड शरीर आहे. मस्क्युलर बॉडी आहे. नंतर छाती रुंद आहे. मांसल भाग आहे. सगळा मांसल भाग. छाती रुंद आहे. मांसल भाग आहे एकदम खतरनाक. नंतर काय? जलद वाढ, फास्ट ग्रोथ रेट आहे. लवकर ग्रोथ होते. नंतर उत्कृष्ट मीट यील्ड म्हणजे मांस उत्पादन चांगलं आहे. मांस उत्पादनासाठी कॉर्निश जात वापरली जाते. आता पुढे जाऊ.
प्रश्न जायला नको. आता बघा इतर पर्याय काय लेघॉन आपण मगाशी पण बघितलं अंडी उत्पादनासाठी. मिनॉर्का पण अंडी उत्पादनासाठी वापरले जाते. आणि आता हे अँकोना चिकन जातीच्या तर ही अंडी देत म्हणजे अंडीसाठीच वापरले जाते. ठीक आहे, तर हे सगळे तिन्ही जाती अंड्यासाठी वापरले जातात. लेघॉन, मिनॉर्का आणि अँकोना चिकन. ठीक आहे, तर बघा आता यामध्ये सर्वात जास्त अंडी उत्पादन जे आहेत ना ते आहे आपल्या लेघॉनचं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता ठीक आहे बेबी, झालंय आपलं. ओके ओके ओके, ठीक आहे. पुढच्या आठवड्याला भेटू आपण. आता सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या. ठीक आहे, परत मग पुढच्या आठवड्याला व्हिडिओ आला आपला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मित्रांनो. आणि बघा तुम्हाला पीवायक्यू सोडवायचे असेल किंवा काय म्हणतात फ्रीमध्ये टेस्ट सोडवायची असेल तर तुम्ही माहिती आहे का आपलं दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन घ्यायचं. ते तुम्हाला लिंक सापडेल आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला खालीच आपलं टायटल आहे, व्हिडिओचं टायटल आहे, त्याला क्लिक करा. तिथे तुम्हाला लिंक सापडेल आपल्या दास ऑफिसर अकॅडमीची. तर दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप आलं असं नाव येते वर. तुम्ही जेव्हा ऍप ओपन करताना असं नाव येतील. इथं तुमचे इथं 3 रेषा राहतील. इथं तुमची प्रोफाईल राहील. तर दास ऑफिस मी तुम्हाला पीडीएफ फ्री टेस्ट कशा सोडवायच्या, कुठून सोडवायच्या, आता तुम्ही ऍप्लिकेशनवर जाता तुम्हाला भरमसाठ कोर्स दिसतात. बऱ्याचदा ऍप पण ते थोडंसं हळूहळू चालते. मग तुम्हाला लक्षातच येणार कोणता कोर्स आहे. आपलं फ्री मटेरियल पाहिजे तर आपल्याला फुकटचा पाहिजे. कुठे आहे फुकटचाच मिळत नाही. त्यासाठी सांगतो मी तुम्हाला. आता बघा दास ऑफिसर अकॅडमी असं दास ऑफिसर अकॅडमी असं नाव दिसेल, बरोबर ना. दास ऑफिसर अकॅडमी असं नाव दिसेल. तर इथे 3 जे लाईनी दिसतात इकडे सगळे कोर्सेस राहतील. 10 रुपये डेली टेस्ट, आपलं पशुसंवर्धन, कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी असे तसे सगळ्या कोर्स राहतील. परंतु दास ऑफिसर अकॅडमी इथं तुमची प्रोफाईल, इथे क्लिक करायचं, इथे कोपऱ्यात जायचं, इथे क्लिक करायचं. त्या स्क्रीनवर बाकी सगळं दिसेल पण ते 3 डॉट तुम्हाला दिसले पाहिजे, 3 रेषा. तिथे क्लिक करायचं, तिथं फ्री फोल्डर दिसेल. फ्री फोल्डर मध्ये जायचं, पीवायक्यू बघायचे किंवा मग याचे टेस्ट बघायच्या. मला जे पाहिजेत ना फ्री मध्ये ते सगळं, तलाठी असो, नगर परिषद असो की पोलीस भरती असो, सगळं आपण फ्री मध्ये दिलेलं आहे. सगळ्या पीवायक्यू, काही टेस्ट त्या कोर्समध्ये गेल्या ना, प्रत्येक कोर्समध्ये काही टेस्ट तुम्हाला फ्रीच आहे. ज्याच्याजवळ पैसे नसेल तर फ्री घेत राहा ना, सध्या फ्री पात्र राहा ना. ठीक आहे, आणि अजून कोणी भयंकर गरीब असेल ना, म्हणजे 5 रुपयाचा चहा पण घेऊ शकत नाही, 10 रुपयाचा चहा पण घेऊ शकत नाही, तर ते बघा त्यांच्यासाठी आपण खूप मोठी टेस्ट आपली 10 रुपयेवाली डेली टेस्ट. तर तुम्ही एक चहा आता 5 रुपयावाला किंवा 10 रुपयावाला घेत नसेल तर तुम्ही एखादा आठवडा समजा संग्रहाचे पैसे 1 रुपया 8 आणे आपण जे 4 आणे असते ते संग्रहाचे 1 आठवडा संग्रह त्याचा कलेक्ट करा. मस्त 10 रुपये दुसऱ्या रविवारी असे 10 रुपये तुमच्याजवळ जमा झाले ते बॅच घेऊन घ्यायची 10 रुपयेवाली. 10 रुपयात तुम्हाला रोज डेली टेस्ट येते, 10 प्रश्न रोज 20-20 गुणांसाठी. तुम्हाला टीसीएसचा पॅटर्न, एमपीएससीचा पॅटर्न, आयबीपीएसचा पॅटर्न लगेच कळून जाईल आणि सगळे प्रश्न पाहू तुम्हाला प्रॅक्टिस होईल मित्रांनो. मेक मॅन परफेक्ट होऊन जाल त्या 10 रुपयामध्ये. महिनाभर प्रश्न येत राहतील तुम्हाला आणि जुने जे प्रश्न आहेत ते पण तुम्हाला सोडवता येतील. त्यामुळे अतिशय जबरदस्त आहे. ठीक आहे, आपले जे फुकटचे शोधणारे पोरं आहेत टेस्ट त्यांच्यासाठी 10 रुपयावाली टेस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला थोडीशी किंमत पण राहील त्या आपल्या टेस्टला. ठीक आहे, म्हणून ठेवलेली आहे थोडी किंमत त्यासाठी. ठीक आहे, थांबू आपण. धन्यवाद.